ठाकरेंना डबल धक्का। ठाकरे गटाचे आमदार साळवींच्या घरी एसीबीच्या धाडी। निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनाही ईडीकडून अटक। आमदार राजन साळवींना तुर्तास अटक नाही। एसीबीकडून 10 तास चौकशी। 71,32,000च्या मालमत्तेचा पंचनामा। मी घेतलेल्या कर्जाचा उल्लेख केलेला नाही हे दुर्दैव। आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड। रत्नागिरी जिल्हा बँकेतील लॉकरची ही तपासणी। 3.5 कोटींपेक्षा जास्त बेनामी संपत्ती जमवल्याच्या आरोपात साळवी कुटुंबियांवर गुन्हा दाखल। माझ्यावरील आरोप चुकीचा। ठाकरे गटाच्या नेत्यांवरील कारवाई मागे सरकारचं षडयंत्र। साळवींचा आरोप। अटकेला घाबरत नाही। आता आणि उद्याही मी ठाकरेंसोबतच। एसीबीच्या छापेमारीनंतर साळवींची भूमिका। उद्धव ठाकरेंकडून राजन साळवींना 2दा फोन। राजन, तुझ्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र। एसीबीच्या छापेमारीनंतर ठाकरेंकडून साळवींची विचारपूस। खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडतायत, त्यात आमचा काय दोष? साळवींवरील कारवाईनंतर गुलाबराव पाटलांची टीका। तर घरी खोके सापडले का? साळवींचा गुलाबराव पाटलांना सवाल। कथित खिचडी घोटाळा प्रकरण। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी। पीएमएलए कोर्टाचा निर्णय। बीएमसीमध्ये कोविड काळामध्ये 6.5 कोटींचा कथित खिचडी घोटाळा। सूरज चव्हाणांच्या खात्यात संबंधित कंपनीकडून 71 लाख आल्याचा आरोप। मात्र सल्लागार फी मिळाल्याची चव्हाणांची प्रतिक्रिया। तोडगा नाहीत। सरकारची मनोज जरांगेंसोबतची चर्चा निष्फळ। 26 जानेवारीला 3 कोटी मराठी मुंबईत दिसतील। जरांगे पाटील आंदोलनावर ठाम। कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र मिळत नसल्यानं मनोज जरांगे पाटील संतापले। ग्रामस्थांनी फोनवरून बच्चू कडूं समोर तक्रारी मांडल्या। नोंदींवरून बच्चू कडूंचा विभागीय आयुक्तांना दम। तुमचे जिल्हाधिकारी झोपा काढतायत का? तहसीलदार काम करत नसेल तर तिथे येऊन थोबाडीत मारेन। बच्चू कडू आक्रमक। मराठा समाजातील काही निष्क्रिय नेत्यांकडून ट्रॅप रचणं सुरू। आंदोलन सुरू झाल्यावर 2 दिवसात त्यांची नावं जाहीर करणार। जरांगे पाटलांचा इशारा। 26 तारखेला ओबीसींचंही मुंबईत आंदोलन। मराठा ओबीसी आमने सामने येण्याची शक्यता। गाढवं डुकरं तयार। ओबीसींचं आंदोलन सरकारला पेलणार नाही। प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये यायचं असेल तर त्यांनी खरगेंना भेटावं। आंबेडकर कुणाच्या निमंत्रणाची वाट बघतायत। वंचितला सोबत घेण्यावरून पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। शरद पवारांचं वय विचारणाऱ्या अजित पवारांमध्ये मोदींचं वय विचारण्याची हिंमत आहे का? पटोलेंचा सवाल। तर मोदी 80चे झाले की त्यांनाही विचारू। अजित पवारांचं उत्तर। रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात। शेतकरी प्रश्नी उद्या रेल्वे रोको आंदोलन करण्याचा तुपकरांचा इशारा। आंदोलनाआधी पोलिसांनी तुपकरांना घेतलं ताब्यात। ईडीच्या 4थ्या समन्सनंतरही केजरीवाल चौकशीसाठी गैरहजर। मला अटक करण्याचा भाजपचा मनसुबा। केजरीवालांचा केंद्र सरकारवर आरोप। राम मंदिरातील गर्भगृहात मूर्तीची स्थापना। 4 तासांच्या पूजेनंतर रामलल्ला मंदिराच्या गर्भगृहात विराजमान। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा। राम भक्तांचा उत्साह शिगेला।